नमस्कार मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण अकाउंटिंग इक्वेशनचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आज आपण त्याच अकाउंटिंग इक्वेशनचा दुसरा प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह करणार आहोत. मी दुसरा प्रॉब्लेम का सॉल्व्ह करणार आहोत, कारण तुम्हाला एका प्रॉब्लेमने सर्व अकाउंटिंग नाही समजत. त्यासाठी तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील. कुठलेही अकाउंटिंग तुम्ही जे काही नवीन शिकाल ते शिकताना तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल घ्यावे लागतील. खूप सारे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा, तेव्हा तुम्हाला अकाउंटिंग समजेल. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला म्हणजे तुम्हाला अकाउंटिंग समजलं असं नाही होणार. तुम्ही स्वतःच्या मनानेच प्रॉब्लेम्स तयार करा. तुमचं स्वतःचं नाव घ्या. शुभम स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, परचेस, सेल, एक्सपेन्सेस, परचेस ॲसेट, हे जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते तुम्ही स्वतःच्या मनाने तयार करा आणि स्वतःच्या मनाने तयार केल्यानंतर अकाउंटिंग सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तर असे खूप सारे अकाउंटिंगचे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील, तेव्हा तुम्हाला अकाउंटिंग परफेक्ट जमेल. तर आज आपण दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तर तुमच्या बुकमध्ये जो काही प्रॉब्लेम आहे अकाउंटिंगचा तोच आपण सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. तर प्रॉब्लेम आहे शो अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. पहिला आहे रोहित स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. आता रोहित स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. आता 50,000 बिझनेसमध्ये रोहितने लावले. बिझनेसमध्ये 50,000 आले म्हणजे बिझनेसमध्ये ॲसेट वाढली, कॅश आले. कॅश बिझनेसमध्ये वाढली, कॅश कम्स इन. तर कॅश हे काय आहे? रिअल आहे. रिअलचा रूल काय आहे? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश बिझनेसमध्ये आली, बिझनेसमध्ये कॅश आली. कॅश ही काय आहे? ॲसेट आहे, म्हणून काय वाढली? ॲसेट आली. 50,000 रुपये ॲसेट आली. ठीक आहे. आता कोणी दिली? रोहितने दिली. आता रोहित हा कोणी? मालक आहे. आता मालकाने जी काही बिझनेसमध्ये पैसा लावतो, बिझनेसचा मालक बिझनेसमध्ये जो काही पैसा लावतो त्याला काय म्हणतात? कॅपिटल. म्हणून हे पैसे रोहितच्या नावाने जमा राहतील. म्हणून पण आपण रोहितचं नाव लिहू का? नाही. बिझनेसचा मालक आहे, मालकाचं नाव नाही लिहिते, मालकाच्या नावाच्या ऐवजी कॅपिटल लिहितात, म्हणून कॅपिटल. 50,000 कॅपिटल त्याचं आहे. ठीक आहे. सेकंड ट्रान्झॅक्शन आहे बॉक्स गुड्स ऑन क्रेडिट ₹6,000 फ्रॉम मनोज. मनोज कडून 6,000चा माल परचेस केला. ठीक आहे. परचेस गुड्स फ्रॉम मनोज किती? 6,000. आता परचेस गुड्स फ्रॉम मनोज ₹6,000. आता इथं कॅशचा काय उल्लेख आहे का? नाही. म्हणजे हे ट्रान्झॅक्शन काय आहे? उधारीवर आहे. जर कॅशचं नाव असतं, इथं जसं त्याचं कॅश नाव आहे तसं इथं कॅश नाव असतं तर समजायचं कॅशचं ट्रान्झॅक्शन आहे. परंतु इथे कॅश नाव नाही, म्हणून हे उधारीचं ट्रान्झॅक्शन आहे असं गृहीत धरलं जातं. तर आता मनोज कडून 6,000चा माल परचेस केला, माल आला. गुड्स कम्स इन, बिझनेसमध्ये माल आला. माल हे काय आहे? गुड्स काय आहे? ॲसेट आहे, म्हणून बिझनेसमध्ये काय वाढली? ॲसेट वाढली. किती हजाराची? 6,000ची. मनोजला पैसे दिले का? 6,000 नाही दिले. कधी ना कधी मागलच तो. माल घेतलाय, कधी ना कधी पैसे भविष्यात देणार, म्हणून ते काही देणं आहे म्हणजे काय? लायबिलिटी आहे. त्याच्यावर काय झाली? 6,000 रुपये लायबिलिटी झाली. आता थर्ड ट्रान्झॅक्शन आहे कॅश परचेसेस ₹5,000. कॅश परचेसेस ₹5,000. ठीक आहे. कॅशने 5,000 रुपयाच्या काही वस्तू विकत घेतल्या. काहीतरी घेतलं असेल परचेस, कॅशने काही परचेस केलं 5,000 रुपये. कॅश बिझनेसमधून गेली आणि काही परचेस केलं. तर परचेस म्हणजे बिझनेसमध्ये काही माल घेतला असेल, काही ॲसेट घेतली असेल, तर ते नाही इथे क्लिअर नाही केलेलं. ॲसेट घेतली की माल गुड्स घेतला, काय घेतलं ते नाही. परंतु फक्त बिझनेसमध्ये काही परचेस आले, बिझनेसमध्ये काहीतरी आलेलं आहे. काय आलं? XYZ असेल. परंतु बिझनेसमध्ये आलं 5,000 रुपयाचे काहीतरी ॲसेट आली, समजा असं गृहीत धरू. ॲसेट आली 5,000 रुपयाची, बिझनेसमध्ये ॲसेट आली आणि बिझनेसमधून काय गेलं? कॅश गोज आउट, म्हणून कॅश मायनस होईल. कॅश 5,000. कॅश परचेसेस 5,000 रुपयाचा काहीतरी बिझनेसमध्ये आला आणि 5,000 रुपये कॅश गेली. ठीक आहे. आलं गेलं. लायबिलिटीवर काय फरक पडला का? लायबिलिटी काहीच नाही, 0. फोर्थ ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे पेड वेजेस ₹3,000 टू लेबर. लेबरला 3,000 रुपये पेड केले. पेड wages ₹3,000 to labor.
लेबरला 3000 रुपये दिले. आता बिझनेस मधून काय गेले, 3000 गेले. बिझनेस मधून 3000 पेड वेजेस टू लेबर. आता लेबरला जे काही पैसे दिले जातात ते रोखीने दिले जातात. लेबरला रोखीने पैसे दिले जातात. लेबरचे काही उधारी ठेवलेले नसते. लेबरला 3000 रुपये दिले, कॅश गोज आउट. ऍसेट कमी झाली, कॅश गेली बिझनेस मधून. 3000 रुपये लेबरला दिले म्हणजे बिझनेस मधून 3000 रुपये गेले, म्हणून बिझनेस मधून ऍसेट 3000 रुपये कमी झाली. ठीक आहे. फिफ्थ ट्रान्झॅक्शन दिलेला आहे, सोल्ड गुड्स टू संतोष 7000 ऑन क्रेडिट. सोल्ड गुड्स टू संतोष ₹7000 ऑन क्रेडिट. क्रेडिट म्हणजे उधारीवर माल विकला. सोल्ड गुड्स टू संतोष ₹7000 ऑन क्रेडिट. 7000चा माल संतोषला उधारीने विकला. आता बिझनेस मधून काय गेली, उधारीवर माल गेला म्हणून माल कमी झाला. किती हजाराचा माल कमी झाला, 7000. 7000चा माल कमी झाला, मायनस झाला. त्या बदल्यात काय आलं, संतोष आला. संतोष कडून पैसे येणार आहे, आत्ता नाही दिले, आत्ता नाही तर भविष्यात तो देणारच आहे. 7000 भविष्यात घेणं आहे, म्हणून तो काय झाला, डेटर्स झाला. डेटर्स हे काय, ऍसेट साईडला येतं. डेटर हे ऍसेट साईडला येतं. संतोष कडून पैसे घ्यायचे आहे म्हणजे तो डेटर्स आहे, त्याच्याकडून पैसे घेणं आहे. तर पैसे घ्यायचे आहे म्हणून ते काय झालं, ऍसेट झाली. जे काही पैसे ज्याच्याकडून आपल्याला, ज्या व्यक्तीकडून, ज्या संस्थांकडून आपल्याला पैसे घेणं आहे म्हणजे हे काही ऍसेट आहे. कारण आपल्याला कधी ना कधी पैसे येणार आहे आपल्याकडे. म्हणजे असं समजा आपले पैसे त्याच्याकडे पडलेले आहेत, सेव्हिंग केलेले आपले पैसे त्याच्याकडे पडलेले आहेत, तो कधी ना कधी आपल्याला पैसे देणार, म्हणून हे काय झालं, ऍसेट झाली. तसंच कुणाला देणं असलं म्हणजे आपल्याकडे पैसे आहे आणि कुणाला तरी देणं बाकी आहे, तर आपल्यावर काय झालं, कर्ज झालं. कर्ज हे काय, लायबिलिटी आहे. परंतु कुणाकडून येणं आहे तर ते काय झालं, ऍसेट झालं. म्हणून डेटर्स हे ऍसेट आहे. म्हणून संतोषकडून पैसे घ्यायचे आहे म्हणून हे 7000 रुपये प्लस ऍसेट मध्ये येणार आहे, भविष्यात येणार आहे, म्हणून ते संतोषच्या नावावर जमा राहते. ठीक आहे. आता सिक्स ट्रान्झॅक्शन आहे, रिसीव कमिशन 1000 फ्रॉम वैशाली. रिसीव्ड कमिशन ₹1000 फ्रॉम वैशाली. वैशाली कडून 1000 कमिशन आलं. कमिशन हे काय, कम्स इन, कॅश आली. वैशाली कडून कमिशन आलं म्हणजे बिझनेस मध्ये ऍसेट वाढली, 1000 रुपयाचं कमिशन आलं. ठीक आहे. लायबिलिटीचा काय फरक पडला का, काहीच नाही. चला, इथे सहाच प्रॉब्लेम आहे. 6 प्रॉब्लेम झाले. आता हे टॅली करूया आपण. त्याची टोटल किती येईल, 50,000 मध्ये 50,000 बिझनेस मध्ये लावले, त्याच्यामध्ये 6000चा माल परचेस केला. 56,000 रुपये म्हणजे कॅश 50,000 आहे आणि 6000चा माल आहे, ते देणं बाकी आहे 6000. ठीक आहे. म्हणून 56,000, 5,000 आले गेले, काही नाही येणार. त्यानंतर 3,000 मायनस होतील, 7,000 आले गेले म्हणजे 56 हे ऍड होतील. त्याच्यानंतर याचा काही संबंध येणार नाही आणि आले गेले, त्याच्यानंतर 3,000 ऍड होतील. 7,000 आले गेले, याचा काही नाही. त्याच्यानंतर हे 1000 रुपये ऍड होतील. याचं कॅल्क्युलेट करा, 54,000. लायबिलिटी किती आहे त्याच्यावर, 6,000 अशी लायबिलिटी आहे. आता बिझनेस मध्ये त्यांनी सुरुवातीला 50,000 लावले होते. आता एवढे जे काही ट्रान्झॅक्शन केले त्यांनी वर्षभरात, त्याच्यानंतर त्याच्याकडे किती कॅपिटल उरलं, तर 56 मायनस 6 किती येतं, 48,000. त्याच्याकडे वर्षाच्या शेवटी एवढं कॅपिटल उरलं. हे झालं अकाउंटिंग इक्वेशन. त्याच्यामधले 6 प्रॉब्लेम. ठीक आहे. हे 6 ट्रान्झॅक्शन होते. हे 6 ट्रान्झॅक्शनचे असं अकाउंटिंग इक्वेशन केलं जातं. आय होप तुम्हाला हा टॉपिक थोडाफार का असेल ना समजला असेल तर नक्की कळवा. धन्यवाद.